जरा एसी बंद करावं. त्याला जेव्हा खरंच एसीची गरज होती तेव्हा एकही एसी काय लाईव्ह बी आहे कोणाचं? लाईव्ह कोणाचं आहे? चलो एक चला सुरू करू. हा, समाज कल्याण विभागाने मागासवर्गीयांना परदेशी जाण्यासाठी काही सवलती ह्याच्यापूर्वी दिल्या होत्या, त्याला शिष्यवृत्ती म्हणत असत. आता त्याच्यात एवढ्या जाचकाठी टाकल्या आहेत की कोणी जाऊच शकणार नाही. एकतर 50% जी गुणवत्ता होती ती नेली 75% होती. नंतर पूर्ण कॉलेजचा खर्च म्हणजे फीज, निर्वाह भत्ता, सगळं 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 हे सगळं सरकारतर्फे दिलं जायचं. आता त्यांनी सांगितलं 30 लाखामध्ये आटोपतं घ्या. नंतर घरातल्या 2 जणांना ही स्कॉलरशिप घेण्याची परवानगी होती. आता त्यांनी सांगितलं की 1 जणांनाच घ्या. याआधी उत्पन्नाची अट नव्हती. आता उत्पन्नाची अट किती माहिती आहे? 8 लाख रुपये. 8 लाख. 8 लाखाच्या वरती मागासवर्गीय असेल तो श्रीमंत झाला. नवीन नवीन व्याख्या येत आहेत. हे मनुस्मृती एकदा डोक्यात शिरली ना की तिचे परिणाम काय असतात हे बघा. हे परिणाम की मागासवर्गीयांनी पुढे जाऊच नाही. त्याने ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, कोलंबिया, इंडियन स्कूल ऑफ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक, किंग्स युनिव्हर्सिटी इथे शिकूच नाही. स्टॅनफर्ड जाऊच नाही. त्यांनी आपलं इथेच जावं. आणि मला मेसेजेस आलेत. मी जेव्हा सगळं टाकलं तेव्हा मला काही लोकांचे मेसेजेस आलेत. मी त्यांची नावं नाही घेऊ इच्छित. ते म्हणाले लायकी नसताना नाही जावंच कशाला फॉरेनला. माझ्याकडे मेसेज स्टोर्ड आहेत. ही मानसिकता तुम्ही जन्माला घालताय आणि फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता. ह्या स्कॉलरशिपचं नाव होतं राजर्षी शाहू शिष्यवृत्ती. कमीत कमी ते नाव तरी काढा बाहेर. म्हणजे मागासवर्गीयांचे शिक्षणाचे दरवाजे बंद करायचे बाहेर जाण्याचे. तुम्ही ओबीसी स्कॉलरशिप अशीच लटकवून ठेवलेली आहे. तुम्ही भटक्या विमुक्तांची स्कॉलरशिप अशीच लटकवून ठेवलेली आहे. मराठा स्कॉलरशिपचे तर वांदेच करून टाकलेत. शेड्यूल ट्राईबचे स्कॉलरशिपला पैसेच येत नाही. म्हणजे इथल्या बहुजन समाजाला शिक्षणापासून कसं वंचित ठेवायचं त्याचे पैसे. हे बघा, एक तर इथला बहुजन समाज हा आर्थिक हालाकीचे जीवन जगत असतो. तो हे जीवन जगत असताना शिक्षणासाठी जे काही त्याचे अत्यावश्यक गरजा आहेत त्या सरकारने पुरवल्या पाहिजे. दॅट इज देअर ऑब्लिगेटरी ड्युटी. ते त्यांचं कर्तव्य आहे. ज्यांना तुम्ही 5000 वर्ष समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकलं, त्यांना प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना शिष्यवृत्ती द्यावी लागेल. ते काय भत्ता मागित नाहीत ना तुमच्याकडे. आणि जर अशा बाबतीत सरकार अशा भूमिका घेत असेल तर हे सरकार बहुजन विरोधी आहे. एकदा मनुस्मृती डोक्यात शिरली की कसे वागायला लागतात ह्याचं उदाहरण आहे. आता दखल घ्यायची की नाही ते त्यांचं काम आहे. जनता दखल घेते ना. तुमचे 42 खासदार बोलले की संविधान बदलणार. जनतेने दखल घेतली ना, तुम्हाला जागा दाखवून दिली की संविधानाचं काय नाही करू शकत तुम्ही. तसंच तुम्ही पटकन बोललात आम्ही मनुस्मृतीचे 4 श्लोक घेणार आहोत. तुम्हाला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल मनुस्मृतीबाबत.
आणि हे मनुस्मृतीचे परिणाम, की ज्या मनुस्मृतीमध्ये शिक्षण कोणी घेऊच नाही एका विशिष्ट समाजाशिवाय असं म्हटलं गेलं होतं, ते मनुस्मृतीचे परिणाम, की तुम्ही आता त्यांच्या शिक्षणाचे खर्चाचे पण वांदे करून टाकले. आता ऑक्सफर्डची फी 55 लाख रुपये, तुम्ही आता 30 लाख रुपये घ्या आणि जा. मग त्याने 25 कुठनं आणायचे? तो जाणारच नाही ऑक्सफर्डला, तो इथेच चढणार. म्हणजे मागासवर्गीयांच्या पायात पाय घालून पाडण्याचं काम किती चालू आहे हे बघा. शिष्यवृत्ती वेळेत दिली जाते का मागासवर्गीयांना? इथला ओबीसी, इथला बीसी, इथला एससी, इथला एसटी, इथला विमुक्त आणि भटक्या जमाती यांना देता का तुम्ही वेळेवर स्कॉलरशिप? फी देता का वेळेवर शाळेला? आणि मग ते फिनवत राहायचं वर्गात लोकांना, टीचर्सनी. हे बघा स्कॉलरशिप घेतात, त्यांच्या स्कॉलरशिपच येत नाही, म्हणजे अख्ख्या वर्गाला समजतं हा तो आहे, हा तो. परदेशात विद्यार्थी ओबीसी समाजातले, ओबीसी स्कॉलरशिप बंद केलेले, त्यांच्या देखील अडचणी झालेल्या आहेत, वेळेत त्यांचे पैसे मिळत नाहीये. मग मी तुम्हाला तेच सांगतोय, सरकारला चिंताच नाही आहे. आणि ते काही इथलं कॉलेज नाही आहे की मी फोन केला अरे जाऊ तरी येईल सरकारकडनं फीस, त्याला बसू दे, तर आपल्या घाबरून आपल्याला बसवतात वर्गात. तिथे ऑक्सफर्डला कोण फोन करणार, कोण ओळखतं आपल्याला? हे म्हणजे एकंदरीतच जगामध्ये डिस्क्रिमिनेशनबद्दल राग आहे, राग. आणि इंडियन डिस्क्रिमिनेशन विरुद्ध तर प्रचंड राग आहे, कारण का तो अमानवी होता. म्हणजे काळ्या गोऱ्या हा वर्णव्यवस्थेमध्ये पण डिस्क्रिमिनेशन होतं, पण आपल्या इथे माणसाला माणूस म्हणून जगताच येत नव्हतं. त्याच्याबद्दल प्रचंड चीड आहे परदेशात, आणि आजही व्यवस्था आहे, हे तर अजून दुःखाची गोष्ट आहे. आता तिथे ओबीसी असेल, त्याचं एक नातेवाईक नसेल फॉरेनमध्ये, त्याला तिथे सांभाळणारं कोण नसेल, त्यांनी काय करायचं? यांनी वेळेत फी नाही पाठवली तर? एक दुसरा मुद्दा आहे की गाजा मारणे जे गुन्हेगार आहेत त्यांना निलेश लंके यांनी, नाही मी त्याच्या आधी एक बोलू इच्छितो की साहेबांवरती कधीही टीका झाली, कुठल्याही प्रकारची टीका झाली की मी जास्तीत जास्त 2 मिनटं घ्यायचो, 2 मिनटं म्हणा 1 मिनटं, आणि प्रतिहल्ला चढवायचो. समोरचा माणूस कितीही मोठा असो, कोणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो. मी तरी वैयक्तिकरित्या कधीच थांबलो नाही. आणि आजची गोष्ट नाही आहे, हे गेले 25-30 वर्ष मी करतोय. कधी साहेबांची परमिशन घेतली नाही, साहेब मला काय रागवतील का, ओरडतील का, याचा विचार केला नाही. प्रायश्चित्ताची चिंता न करता मी कायम तलवार हातात घेऊनच निघायचो. आता ते माझ्यावर बोलायचे, त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे. अजितदादांना आम्ही बघतोय गेले 4 दिवस सगळीकडनं घेरलं जाते, जणू काय महाराष्ट्राच्या पराभवाला फक्त अजितदादा जबाबदार आहेत. एक माणूस बोलत नाही. अरे आपल्या नेत्याबद्दल प्रेम, आदर, आपुलकी असावी लागते, समोरच्या कितीही तगडा असो, पण माझ्या नेत्यावर झालेला वार पहिला माझ्यावर होईल आणि मग त्याच्यावर होईल, अशी मानसिकता ठेवावी लागते. त्यालाच निष्ठा म्हणतात. निष्ठा म्हणजे बाजूला बसून चहा पिणं नव्हे, किंवा खुर्चीला खुर्ची लावून बसणं नव्हे. निष्ठा म्हणजे माझ्या साहेबाच्या, माझ्या माणसाच्या, माझ्या नेत्याच्या विरोधात कोणीही बोललं तरी माझ्या बॉसला मी डिफेंड करणारच. असं काय होताना दिसत नाही. मला खेद आहे, खंत वाटते की या सगळ्या लढाईमध्ये फक्त अजितदादा जबाबदार. मी साधा प्रश्न विचारू इच्छितो, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या दारुण पराभवाला कोण जबाबदार? बंगालमध्ये सीटा कमी झाल्या, त्याला कोण जबाबदार? तिथे पण एक अजित पवार शोधा. म्हणजे भले माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद असतील,
पण कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला सोडता कामा नये. हीच वेळ असते दाखवायची की नाही मी तुमच्याबरोबर आहे, वाईटात पण आहे आणि चांगल्यात पण आहे. फक्त दादांकडनं निधी, दादांकडनं अमुक, दादांकडनं तमुक, फायदे, फोन, ह्याच्यासाठी दादा नाही आहेत. कदाचित अख्ख्या महाराष्ट्राला आश्चर्य वाटेल मी हे बोलल्यानंतर, पण निष्ठा कशाला म्हणतात तर जेव्हा साहेबांविरुद्ध दादा बोलले होते, दादांचं भाषण 3ला संपलं आणि 3 वाजून 1 मिनिटांनी माझी प्रतिक्रिया दिली, ज्याच्यावरती दादांना रिॲक्शन द्यावी लागली. जे दादा कधीच रिॲक्शन देत नाही त्या दादांना रिॲक्शन द्यावी लागली. उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडते अशा पद्धतीची माहिती समोर आली. महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होते अशा पद्धतीची माहिती मिळाली. हो, उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होते आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते त्याला उपस्थित राहतील आणि ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होईल. एजेंडा काय सर? पत्रकार परिषदेचा कधी अजेंडा असतो का? तुमची बुद्धिमत्ता तपासायची असते ना त्याच्यात. विधानसभा लोकसभेच्या गजामातेच्या संदर्भात काय भूमिका असली? कारण की निलेश लंकेने भेट घेतल्यानंतर आता अजितदादा गटाकडून वेगवेगळी प्रतिक्रिया येते की आता अशा पद्धतीने गुन्हेगारांना खासदार भेटणं चालतं का? हो नाच. आधी जरा खुद के गिरीबान में झाक के देखो. तुमचा कोण माणूस गजामालनेबरोबर चहा पितानाचा फोटो होता लोकसभा निवडणुकीच्या आधी. त्यांच्या टीमनी बारामतीमध्ये जाऊन कशी दमदाटी दिली, लोकांना कसं धमकवलं, हे आम्ही कधी उघडपणाने बोललेलो नाही. वेळ आली तर बोलून दाखवू कोणाला दम दिला, कोणी दम दिला, कुठली गँग वापरली गेली. ते कोण भेटलं गजामालनेला निवडणुकीच्या आधी? जो शीशे के घर में रहा करते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. सर आणखीन एक प्रश्न आहे बातमीमध्ये. आणखीन एक प्रश्न असा आहे की नाशिकमध्ये ओम प्रतिष्ठान जे रणजित सावरकरांचं आहे त्यांच्या मार्फत जे प्रसाद विक्रेते आहेत, देवाचे साहित्य जे विकलं जातं त्यांना ओम सर्टिफिकेट दिलं जाते की आमचं हे सर्टिफिकेट आहे, तुमच्याकडे तुमची गुणवत्ता तपासली गेलेली, असं सर्टिफिकेट पाठवलं जाते प्रत्येक मंदिराच्या स्टॉलला. हे काय नवीन नवीन फॅड असतं. त्यांना वाटतं त्यांचं सर्टिफिकेट दिलं म्हणजे त्यांना सगळं. कोण विचारतं त्या सर्टिफिकेटला? ते विक्रेते बिचारे गरीब घरातनं आलेले असतात आणि कुठलाही माणूस जेव्हा फुलं विकायला म्हणजे फुलं घ्यायला जातो, हार घ्यायला जातो, पूजेचे साहित्य घ्यायला जातो, तेव्हा कधी जाती धर्माचा विचार करतो. आपण विचारतो का रे, अरे तू कुठल्या धर्माचा आहे रे, तुला फुलं दे, पेढे दे, जरा तुझं कुंकू दे, सगळे घेतलं, तू कुठल्या धर्माचा आहे? अच्छा तू मागासवर्गीय आहेस, हे घे परत. असं कधी झालं का कुठल्या देवळात? कशाला चर्चा करायची सावरकर पिवरकर? सर आज अण्णा हजारे यांनी क्लोजर रिपोर्ट अर्थात शिखर बँकेचा जो काही क्लोजर रिपोर्ट आहे अजित पवारांच्या संदर्भात त्याला आव्हान देणार असं त्यांनी सांगितलं. कोर्टात या संदर्भात उत्तर याचिका दाखल करणार आहे. त्याला जोडून प्रश्न आहे. मागच्या 2-3 दिवसांपूर्वी ऑर्गनायझर मध्ये आर्टिकल छापण्यात आलं, अजित पवारमुळे ब्रँड कमी झाला अशा पद्धतीचं सांगण्यात आलं. कुठेतरी अजित पवारांना आता साईडलाईन करणार अशी चर्चा होत आहे. आता पुन्हा अण्णा हजारे एवढे दिवस शांत होते. असं आहे की हा मला वाटतं हा अजितदादांना साईडलाईन करण्याचा कट आहे. चहू बाजूनी हल्ले होत आहेत आणि वाईट हेच वाटतं की गजा मारण्याबद्दल बोलणारे पत्रकार ऑर्गनायझर बद्दल का नाही बोलत? का भीती वाटते काय? अरे मी तर 1950चा दाखला देतो. जेव्हा संविधानाबद्दल बोलतात तेव्हा मी 1950चा ऑर्गनायझरचा दाखला देतो.
की तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे, तिरंगा आम्हाला मंजूर नाही, कारण का त्याच्या आकडा 3 येतो, तो अशुभ आहे. अरे आम्ही तर गोळवळकरांवर बद्दल पण बोलतो. आम्ही RSSच्या कार्यालयावरती तिरंगा लागला नव्हतो त्याच्यावरही बोलतो. अचानक तुमची तोंड बंद झाली. ते तर शिवले. अरे नेत्यासाठी छातीचा कोट करून उभं राहावं लागतं. नुसतं नेत्याला आवडेल ते बोलायचं, जितेंद्र आव्हाडवर बोलूया, जितेंद्र आव्हाडवर बोलूया. अरे माझ्या विरुद्ध काय बोलताय? मी बोलताना कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण अण्णा हजारे यांना ही भूमिका घ्यायला उशीर लागला कसं? अण्णा हजारांची भूमिका आहे नेहमी ती प्यादी हलवतात ना, अडीच खोडा हत्ती सरळ, तसं आहे त्यांचं. गेल्या काही वर्षांपासून अण्णा हजारे ज्या म्हणजे ते आज उठले असतील सकाळी. भाजपला पूरक अशी ही संपूर्ण वाटत नाही. त्यांनी पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम केलंय. आणि माझं तर पहिल्यापासूनच हे म्हणणं आहे, ते भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतात. त्यांची आंदोलनं बरोबर काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत नसली की त्यांची आंदोलनं एकदम अशी, आणि हे जरा कुठे वरती येताना दिसले. अण्णा हजारे हॅज लॉस्ट हिज क्रेडिबिलिटी, टू बी व्हेरी क्लिअर. लोकांचा विश्वास नाही. हे सगळं मॅनेज्ड असतं अण्णा हजारेंचं, असं जनसामान्यांचं मत आहे आणि माझंही ते मत आहे. बरोबर निवडक लोकांविरुद्ध ते उतरतात, बरोबर निवडक प्रतिक्रिया देतात, ज्याच्यात काही लोकांना त्याचा ते भोगावं लागेल आणि काही लोक त्याच्यातनं वाचतील, अशी भूमिका एखाद्या समाजसेवकाने कधीही घेऊ नये. त्याची भूमिका ही समसमान असली पाहिजे. माझ्यासमोर कोणीही मोठा नाही, कोणीही छोटा नाही. संविधानाची शपथ घेऊन जेव्हा तुम्ही सगळे बोलत असता तेव्हा ते संविधानातला प्रमुख जे आहे की कायद्यासमोर सगळे समान आहेत, तेव्हा तुमचा जो हेतू आहे त्याच्यासमोर सगळे समान ठेवा. सर, काल देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या एका युवा मेळाव्याला संबोधित करताना सांगितलं की कुठेतरी खोटा नरेटिव्ह विरोधकांकडनं हा सेट केला जातो आणि जिंकल्याचा विरोधक ऊर बडवत आहेत आणि 21 नवीन मतदारसंघांमध्ये, महाविकास आघाडीच्या 21 नवीन मतदारसंघांमध्ये भाजपची लीड आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या संदर्भात आशा आहे आणि आम्ही बाउन्स बॅक करू असं त्यांचं म्हणणं. मला नेहमीच त्यांचं कौतुक वाटतं की कुठल्याही परिस्थितीत ते नेहमी उत्साह दाखवत असतात. पण टक्केवारीनुसार भाजपने किती मतं कमी झाली. देशभरामध्ये 117 जागा अशा आहेत या भाजप फक्त 1000 मताच्या आतमध्ये जिंकली. 30-32 जागा अशा आहेत की ज्या 2000च्या फरकाने जिंकल्या आहेत. ही काय चांगली गोष्ट नाही आहे. मतदानाचं पर्सेंटेज बेंगॉलमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये काय झालं? ही देशाची निवडणूक होती, त्याच्यात एक चेहरा होता, तो चेहरा नरेंद्र मोदींचा होता. आता विधानसभेला कुठला चेहरा आणणार आहे? अशोक चक्रावर सारखं, ते अशोक स्तंभासारखं? म्हणजे कुठनंही बघा एक चेहरा दिसतो. दिल्लीमध्ये एक सकाळी चर्चा होती की काँग्रेस पक्षाने जर मनात आणलं, विचार केला तर हे सरकार लवकर पाडू शकतो आणि त्याबाबतची काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत बैठक पण झाली आहे दिल्लीमध्ये. एवढा मोठा माणूस नाही आपला, मागासवर्गीय वगैरे या विषयावरती बोलायला येत असतो मला. दिल्लीमध्ये एवढं मोठं काय चालू असेल त्याची काय आपल्याला कल्पना नाही. तुमच्या दिल्लीमध्ये लिंक्स आहेत, माझ्या काय. सर, अण्णा हजारे आणि नरेंद्र मोदींचा फोटो व्हायरल होता जुना की ते खूप चांगले सहकारी होते, तशा प्रकारचं आता या ठिकाणी बोललं जात आहे. अण्णा हजारे इज अ ऑपॉर्च्युनिस्ट. आजपर्यंत त्यांच्याबद्दल मलाही प्रचंड आदर होता. ज्या पद्धतीने त्यांचं वागणं आहे ते बघितल्यानंतर आपण चुकीच्या माणसाबद्दल आदर बाळगतो आहोत
ह्याची खंत माझ्या मनाला आहे. सुनेत्रा पवार यांना काल राज्यसभेची उमेदवारी दिली, अर्ज दाखल केला. त्याच्यानंतर असं वातावरण तयार केलं गेलं की अनेक नेते नाराज आहेत. ही गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की खरंच त्याच्यामध्ये नाराजी आहेत आणि असे काही नाराज असलेले लोक तुमच्या संपर्कात आहेत का? माझ्या संपर्कात एक तर कधीच कोणी येत नाही, त्यामुळे मी काय साहेबांशी बोलत नाही. माझं काही एवढं वजन नाही पक्षामध्ये की मी कोणाला पक्षात घेऊ शकेन. आणि नाराजी आहे ती त्यांच्या घरात आहे. त्यांच्या घरातल्या नाराजीबद्दल मी का बोलावं? माझं घर सुखी आहे ना. आणि जरा एसी बंद करावं. त्याला जेव्हा खरंच एसीची गरज होती तेव्हा तुम्ही एकही एसी काय लाईव्ह बी आहे कोणाचं? लाईव्ह कोणाचं आहे? चलो एक चला सुरू करू. हा, समाज कल्याण विभागाने मागासवर्गीयांना परदेशी जाण्यासाठी काही सवलती ह्याच्यापूर्वी दिल्या होत्या, त्याला शिष्यवृत्ती म्हणत असत. आता त्याच्यात एवढ्या जाचकाठी टाकल्या आहेत की कोणी जाऊच शकणार नाही. एकतर 50% जी गुणवत्ता होती ती नेली 75% होती. नंतर पूर्ण कॉलेजचा खर्च म्हणजे फीज, निर्वाह भत्ता, सगळं हे सगळं सरकारतर्फे दिलं जायचं. आता त्यांनी सांगितलं 30 लाखामध्ये आटोपतं घ्या. नंतर घरातल्या 2 जणांना ही स्कॉलरशिप घेण्याची परवानगी होती. आता त्यांनी सांगितलं की 1 जणांनाच घ्या. याआधी उत्पन्नाची अट नव्हती. आता उत्पन्नाची अट किती माहिती आहे? 8 लाख रुपये. 8 लाख. 8 लाखाच्या वरती मागासवर्गीय असेल तो श्रीमंत झाला. नवीन व्याख्या येत आहेत. हे मनुस्मृती एकदा डोक्यात शिरली ना की तिचे परिणाम काय असतात हे बघा. हे परिणाम की मागासवर्गीयांनी पुढे जाऊच नाही. त्याने ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, कोलंबिया, इंडियन स्कूल ऑफ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक, किंग्स युनिव्हर्सिटी इथे शिकूच नाही. स्टॅनफर्ड जाऊच नाही. त्यांनी आपलं इथेच जावं. आणि मला मेसेजेस आलेत. मी जेव्हा सगळं टाकलं तेव्हा मला काही लोकांचे मेसेजेस आलेत. मी त्यांची नावं नाही घेऊ इच्छित. ते म्हणाले लायकी नसताना नाही जावंच कशाला फॉरेनला. माझ्याकडे मेसेज स्टोर्ड आहेत. ही मानसिकता तुम्ही जन्माला घालताय आणि फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता. ह्या स्कॉलरशिपचं नाव होतं राजर्षी शाहू शिष्यवृत्ती. कमीत कमी ते नाव तरी काढा बाहेर. म्हणजे मागासवर्गीयांचे शिक्षणाचे दरवाजे बंद करायचे बाहेर जाण्याचे. तुम्ही ओबीसी स्कॉलरशिप अशीच लटकवून ठेवलेली आहे. तुम्ही भटक्या विमुक्तांची स्कॉलरशिप अशीच लटकवून ठेवलेली आहे. मराठा स्कॉलरशिपचे तर वांदेच करून टाकलेत. शेड्यूल ट्राईबचे स्कॉलरशिप पैसेच येत नाही. म्हणजे इथल्या बहुजन समाजाला शिक्षणापासून कसं वंचित ठेवायचं त्याचे पैसे. हे बघा, एक तर इथला बहुजन समाज हा आर्थिक हालाकीचे जीवन जगत असतो. तो हे जीवन जगत असताना शिक्षणासाठी जे काही त्याचे अत्यावश्यक गरजा आहेत त्या सरकारने पुरवल्या पाहिजे. दॅट इज देअर ऑब्लिगेटरी ड्युटी. ते त्यांचं कर्तव्य आहे. ज्यांना तुम्ही 5000 वर्ष समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकलं, त्यांना प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना शिष्यवृत्ती द्यावी लागेल.
ते काय भत्ता मागित नाहीत ना तुमच्याकडे. आणि जर अशा बाबतीत सरकार अशा भूमिका घेत असेल तर हे सरकार बहुजन विरोधी आहे. एकदा मनुस्मृती डोक्यात शिरली की कसे वागायला लागतं ह्याचं उदाहरण आहे. सर या सगळ्या विषयापासून तुम्ही ट्विट करताय परंतु प्रशासनाकडून अद्याप कुठलीच दखल घेतली गेली नाही. नाही, आता दखल घ्यायची की नाही ते त्यांचं काम आहे. जनता दखल घेते ना. तुमचे 42 खासदार बोलले की संविधान बदलणार, जनतेने दखल घेतली ना, तुम्हाला जागा दाखवून दिली की संविधानाचं काय नाही करू शकत तुम्ही. तसंच तुम्ही पटकन बोललात आम्ही मनुस्मृतीचे 4 श्लोक घेणार आहोत. तुम्हाला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल मनुस्मृतीबाबत. आणि हे मनुस्मृतीचे परिणाम की ज्या मनुस्मृतीमध्ये शिक्षण कोणी घेऊच नाही एका विशिष्ट समाजाशिवाय असं म्हटलं गेलं होतं, ते मनुस्मृतीचे परिणाम की तुम्ही आता त्यांच्या शिक्षणाचे खर्चाचे पण वांदे करून टाकले. आता ऑक्सफर्डची फी 55 लाख रुपये, तुम्ही आता 30 लाख रुपये घ्या आणि जा. मग त्याने 25 कुठनं आणायचे? तो जाणारच नाही ऑक्सफर्डला, तो इथेच चढणार. म्हणजे मागासवर्गीयांच्या पायात पाय घालून पाडण्याचं काम किती चालू आहे हे बघा. शिष्यवृत्ती वेळेत दिली जाते का मागासवर्गीयांना? इथला ओबीसी, इथला बीसी, इथला एससी, इथला एसटी, इथला विमुक्त आणि भटक्या जमाती यांना देता का तुम्ही वेळेवर स्कॉलरशिप? फी देता का वेळेवर शाळेला? आणि मग ते फिनवत राहायचं वर्गात लोकांना, टीचर्सनी. हे बघा स्कॉलरशिप घेतात, त्यांच्या स्कॉलरशिपच येत नाही म्हणजे अख्ख्या वर्गाला समजतं हा तो आहे, हा तो. परदेशात विद्यार्थी ओबीसी समाजातले ओबीसी स्कॉलरशिप मध्ये गेलेले त्यांच्या देखील अडचणी झालेल्या आहेत. वेळेत त्यांचे पैसे मिळत नाहीयेत. मग मी तुम्हाला तेच सांगतोय, सरकारला चिंताच नाही आहे. आणि ते काही इथलं कॉलेज नाही आहे की मी फोन केला अरे जाऊ तरी येईल सरकारकडनं फीस त्याला बसू दे, तर आपल्या घाबरून आपल्याला बसवतात वर्गात. तिथे ऑक्सफर्डला कोण फोन करणार, कोण ओळखतं आपल्याला? हे म्हणजे एकंदरीतच जगामध्ये डिस्क्रिमिनेशनबद्दल राग आहे, राग. आणि इंडियन डिस्क्रिमिनेशन विरुद्ध तर प्रचंड राग आहे, कारण का तो अमानवी होता. म्हणजे काळ्या गोऱ्या हा वर्णव्यवस्थेमध्ये पण डिस्क्रिमिनेशन होतं, पण आपल्या इथे माणसाला माणूस म्हणून जगताच येत नव्हतं. त्याच्याबद्दल प्रचंड चीड आहे परदेशात. आणि आजही व्यवस्था आहे, हे तर अजून दुःखाची गोष्ट आहे. आता तिथे ओबीसी असेल, त्याचं एक नातेवाईक नसेल फॉरेनमध्ये, त्याला तिथे सांभाळणारं कोण नसेल, त्यांनी काय करायचं? यांनी वेळेत फी नाही पाठवली तर? दुसरा मुद्दा आहे की गाजा मारणे जे गुन्हेगार आहेत त्यांना निलेश लंके यांनी नाही, मी त्याच्या आधी एक बोलू इच्छितो की साहेबांवरती कधीही टीका झाली, कुठल्याही प्रकारची टीका झाली की मी जास्तीत जास्त 2 मिनिटं घ्यायचो, 2 मिनिटं पण नाही 1 मिनिटं, आणि प्रतिहल्ला चढवायचो. समोरचा माणूस कितीही मोठा असो, कोणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो. मी तरी वैयक्तिकरित्या कधीच थांबलो नाही. आणि आजची गोष्ट नाही आहे, हे गेले 25-30 वर्ष मी करतोय. कधी साहेबांची परमिशन घेतली नाही, साहेब मला काय रागवतील का, ओरडतील का, याचा विचार केला नाही. प्रायश्चित्ताची चिंता न करता मी कायम तलवार हातात घेऊनच निघायचो. आता ते माझ्यावर बोलायचे, त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे. अजितदादांना आम्ही बघतोय गेले 4 दिवस सगळीकडनं घेरलं जाते, जणू काय महाराष्ट्राच्या पराभवाला फक्त अजितदादा जबाबदार आहेत. एक माणूस बोलत नाही. अरे आपल्या नेत्याबद्दल प्रेम, आदर, आपुलकी असावी लागते, समोरच्या कितीही तगडा असो. पण माझ्या नेत्यावर झालेला वार पहिला माझ्यावर होईल आणि मग त्याच्यावर होईल, अशी मानसिकता ठेवावी लागते. त्यालाच निष्ठा म्हणतात. निष्ठा म्हणजे बाजूला बसून चहा पिणं नव्हे, किंवा खुर्चीला खुर्ची लावून बसणं नव्हे.
निष्ठा म्हणजे माझ्या साहेबाच्या, माझ्या माणसाच्या, माझ्या नेत्याच्या विरोधात कोणीही बोललं तरी माझ्या बॉसला मी डिफेंड करणारच. असं काय होताना दिसत नाही. मला खेद आहे, खंत वाटते की या सगळ्या लढाईमध्ये फक्त अजितदादा जबाबदार. मी साधा प्रश्न विचारू इच्छितो, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या दारुण पराभवाला कोण जबाबदार? बंगालमध्ये सीटा कमी झाल्या त्याला कोण जबाबदार? तिथे पण एक अजित पवार शोधा. म्हणजे भले माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद असतील, पण कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला सोडता कामा नये. हीच वेळ असते दाखवायची की नाही मी तुमच्या बरोबर आहे, वाईटात पण आहे आणि चांगल्यात पण आहे. फक्त दादांकडनं निधी, दादांकडनं अमुक, दादांकडनं तमुक, फायदे, फोन, ह्याच्यासाठी दादा नाही आहेत. कदाचित अख्ख्या महाराष्ट्राला आश्चर्य वाटेल मी हे बोलल्यानंतर, पण निष्ठा कशाला म्हणतात तर जेव्हा साहेबांविरुद्ध दादा बोलले होते, दादांचं भाषण 3ला संपलं आणि 3 वाजून 1 मिनिटांनी माझी प्रतिक्रिया दिली, ज्याच्यावरती दादांना रिॲक्शन द्यावी लागली. जे दादा कधीच रिॲक्शन देत नाही त्या दादांना रिॲक्शन द्यावी लागली. उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडते अशा पद्धतीची माहिती समोर आली. महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होते अशा पद्धतीची माहिती मिळाली. हो, उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होते आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते त्याला उपस्थित राहतील आणि ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होईल. एजेंडा काय सर? पत्रकार परिषदेचा कधी अजेंडा असतो का? तुमची बुद्धिमत्ता तपासायची असते ना त्याच्यात. विधानसभा लोकसभेच्या निवडणूक गजमातेच्या संदर्भात काय भूमिका असते? कारण की निलेश लंकेने भेट घेतल्यानंतर आता अजितदादा गटाकडून वेगवेगळी प्रतिक्रिया येते की आता अशा पद्धतीने गुन्हेगारांना खासदार भेटणं चालतं का? हो नाच. आधी जरा खुद के गिरीबान में झाक के देखो. तुमचा कोण माणूस गजामालनेबरोबर चहा पितानाचा फोटो होता लोकसभा निवडणुकीच्या आधी? त्यांच्या टीमनी बारामतीमध्ये जाऊन कशी दमदाटी दिली, लोकांना कसं धमकवलं, हे आम्ही कधी उघडपणाने बोललेलो नाही. वेळ आली तर बोलून दाखवू कोणाला दम दिला, कोणी दम दिला, कुठली गँग वापरली गेली. ते कोण भेटलं गजामालनेला निवडणुकीच्या